सगळ्याचा वाटेतला होता. कीर्तन जाय चालवताना थैसूला सगळा सामान बाजूक केल्याने असा, कारण देवी जी येताना ज्या स्पीडने येतात तुम्ही ती बघशाल ना. आता बघा मित्रांनो, आतमध्ये मशाल वगैरे पेटवलेली आहे आणि आता ते हे झाल्यावर तर देवी थैना धावत जी बाहेर येताना ती तुमका ह्यो जो प्रकार बघूसाठी ना लोकांची गर्दी जमता. तर मित्रांनो, मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर. तर थंबनेलवर तुमका समजलं असं की आता आपण चालला कोटकामत्याग. तर कोटकामत्याग कशाक जाता होता आपण भगवती आईच्या दर्शनाक जातो. आता या नवरात्रीमध्ये जी भगवती आई आहे ती मानवी रूपात आपल्याला दर्शन देता आणि ती कशी देतात तो जो काही चमत्कार आहे तो तुमका ह्या व्हिडिओमध्ये भोग मिळतलो. आणि तुमका एक सांगताय, नवरात्रीमध्ये आता तुम्ही ह्यो व्हिडिओ बघता असता ह्यो जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुम्ही जर ह्यो व्हिडिओ शेअर करता असता तुमका नक्की नवरात्रीपर्यंत म्हणजे पूर्ण हे दसऱ्यापर्यंत नक्कीच तुमच्या बाबतीत काहीतरी चांगली गोष्ट घडतली. कारण ही व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा, कारण ही देवीची व्हिडिओ असा आणि त्या देवीचा महिमा एवढं भारी आहे ना. तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघून जरी त्या देवीकडे काय मागितलं असणार तरी ती तुमच्या इच्छा पूर्ण होणार या. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओ इग्नोर करू नको आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा. चला तर तुमचं जास्त वेळ न घेता डायरेक्ट काय जाऊया आईच्या दर्शनासाठी. मित्रांनो, आता तुम्ही थंबनेल तर बघितलं असंच. आता आम्ही चाललो काय माहिता कोटकामत्याग. तर कोटकामत्याग भगवती आईच्या दर्शनासाठी. आणि पहिल्या दिवशी 5व्या माळेक ते माळ म्हणतात, 5व्या माळेक आणि शेवटच्या दिवशी खूप मोठा उत्सव भरता. रोजच असता पण जास्त गर्दी ह्या एका होता. तर आम्ही आता पहिल्याच दिवशी जाता. तर हे बघा, आता काय रात्री आहे तुमका मी रस्ते बिस्ते दाखवीत बसणार नाही. आता आपण चाललो डायरेक्ट दर्शनासाठी. तुम्ही आता थंय गेल्यानंतर तुम्ही व्यवस्थित दर्शन वगैरे घ्यावा. आज आम्ही जातो पहिल्याच दिवशी, पण ह्यो व्हिडिओ येतलो दुसऱ्या दिवशी, पण तुमका दर्शन पुरापूर मिळतला. जस्ट आम्ही पोचला आणि तुम्ही बघू शकता आता लाइटिंग वगैरे दिसाक सुरुवात झाली. अगदी मंदिराच्या जवळच असावं आम्ही. आणि आजची थीम आहे येल्लो, त्याच्यामुळे आम्ही सगळे येल्लो येल्लो बट नॉट डर्टी फेल्लो आहे ना. माणूस आमचं झोपे काढता आताच. आता वाजलेत बघा 9:34 झाले. अंग गरम झाला वगैरेच. दणका हो ना. आणि हो असा असो एक ह्या उभारल्याने या सर्व भक्तांच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आईस्क्रीमकडे बघूचा नाही, कारण आईस्क्रीम आपल्या खाऊचा नाही. काय होता, खोकलू लागलो समजलं ना. हा, तर आता श्रावणी ओटी घेते इथे. मित्रांनो, मागे जो गाण्यांचा आवाज आहे तो इग्नोर करा. आणि आता आपण जाऊया आतमध्ये आईच्या दर्शनासाठी. चला. तर बघू शकतास आईचा मंदिर जाणं आता मस्तपैकी सुशोभित केलेला असा. एक नंबर, मन प्रसन्न होतं. आता तुम्ही आमच्यावर तुम्ही पण दर्शन घेतास. तुम्ही बसल्या जागेवरनं जरी आई हाक मारलास तरी आई सगळं ऐकणार असा. त्याच्यात तुम्ही बघू शकतास लाइटिंग ही बघू शकतास आतमध्ये देवळातली कशी काय आधी. आता ही पालखी 10 वाजता आहे ना निघतली. आता ती नंतर ओपन केली जाणार. आता मालू नको. ही देवी आईची पालखी असा. आणि ह्यो जो विषय आहे ना ह्यो ह्या सांबाराचा शिंगा. तर हे बघा ही पालखी. आता ही पालखी कधी ओपन होतली, जेव्हा आता देवी आहे ना निघतली त्यावेळी ती ओपन होतली. आणि एक साधारण 10 वाजता तुमका बघूक मिळत. हे बघा आता 9:48 झाले. 10 वाजता जरा पुढे मागे होतलो टायमिंग, पण तुमका सगळ्या ह्या बघूक मिळतला.
मित्रांनो आरत संपत दिलेली आणि आता थोड्या वेळात हैना आता पालखी हैना पुढे चलतली आहे. त्याच्यानंतर जे काय खेळ वगैरे असतात ते तुमका हे बघूक मिळतले आहेत. बघ आता पालखी तर हे बघा मित्रांनो आता पालखीक सुरुवात झालेली असता आणि आपल्या आईची जी पालखी आहे ती आता येता अकडना. गाण हलवलंय दूर झालं दूर. या साईड का दूर होता नाही होतो या दुरामुळे प्रॉब्लेम झाला. दूर झालं ना.
मित्रांनो, आताचा जो कार्यक्रम हा तो तुम्ही अजिबात मिस करू नको, कारण आता जी देवी येतली ना त्याच्या अंगात ती पूर्णपणे आता आहे ना, म्हणजे त्याका ज्या माणसाच्या अंगात देवी येतात ती जी ताकद आहे ती आता तुम्ही हे बघू शकतास. त्याच्यामुळे हे व्हिडिओ आता पूर्ण बघा. पांढऱ्या पोशाखामध्ये होता तेव्हा पोशाख पांढरी बघा काय दाखवायचं दाखवतो. आता बघा मित्रांनो, आतमध्ये मशाल वगैरे पेटवलेली आहे आणि आता ते हे झाल्यावर तर देवी थैना धावत जी बाहेर येताना ती तुमका ह्यो जो प्रकार बघूसाठी ना लोकांची गर्दी जमता. त्याच्यामुळे ती जी देवी बाहेर येताना ता बघण्यासारखी आहे. म्हणजे ही जी अद्भुत शक्ती आहे ना ती खैना येताना हे का कोणाचंच उत्तर नाही आहे. पण जा बघताना जा समोरनं तुम्ही बघतास ना तर तुमका आता एक ती पावर समजू शकता, जी दैवी शक्ती म्हणता आपण, जी स्वतः देवी असतात आहे ती कशी येतात ती आता बघा. सगळ्याचा वाटेतला होता कीर्तन जाय चालवताना थैसूला सगळा सामान बाजूक केल्याने असा, कारण देवी जी येताना ज्या स्पीडने येतात तुम्ही ती बघशाल ना तर आता तुम्ही का पूर्णपणे व्हिडिओमध्ये समजताला देवी त्या साईडने येऊन नक्की खायच्या साईड का जाता. अगदी गाभाऱ्यात ना जी काय शूटिंग असा ती तुमका त्या व्हिडिओत दिसतली आहे. फक्त बघत राहा, ज्या स्पीडने देवी येतली ना लगेच येतली नाही आहे ना, पण ती पुढे जाऊन निघून जातली. त्याच्यामुळे लक्ष ठेवा. त्या साईड काही आहे ना गावाची नाही पुढे आहे ना, मागणा तेवढी